हाय फ्रेंड, कसे आहात? आज आपण कॉर्नची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत. कॉर्नचं थालीपीठ. लास्ट ह्याच्यामध्ये आपण कॉर्नची भजी बघितली होती, कॉर्न पकोडा बघितलेला होता. तर आज आपण मक्याचं थालीपीठ बनवणार आहोत. तर त्याची रेसिपी बघणार आहोत. छानपैकी अजून मार्केटमध्ये मस्त फ्रेश असे मके मिळत आहेत. तर त्याच्यापासून आपण ही रेसिपी जी बनवणार आहोत, मक्याचं थालीपीठ. तर ही आपण नाश्त्यासाठी पण बनवू शकतो, मुलांच्या टिफिनसाठी पण बनवू शकतो किंवा एकवेळच्या जेवणासाठी पण बनवू शकतो. कारण का आता श्रावण सुरू होतोय, त्याच्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेजच्या दिवशी नॉनव्हेज खाता येणार नाहीये. तर त्यावेळेला असं काहीतरी वेगळं केलं ना, की जरा जेवण चांगलं जातं. मग त्यासाठी आपण ह्या रेसिपीला सुरुवात करू. थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी हे 1 वाटी कॉर्न घेतलेले आहेत. ते मी थोड्या पाण्यामध्ये बॉईल करून घेतले आहेत. मीठ टाकून फक्त बॉईल करून घेतलेले आहेत ते. आता कसे कॉर्नचा सीझन आहे ना, त्यामुळे फ्रेश कॉर्न्स मिळत आहेत. ते तुम्ही आणून ते सोलून तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता. डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करून 2-3 महिने आरामात ते राहतात. मग जेव्हा तुम्हाला पाहिजे त्या वेळेला तुम्ही ते यूज करू शकता. आता तर फ्रेशलीच मिळत आहेत, त्याच्यामुळे आपण लगेच यूज करू शकतो. हे मक्याचे जे दाणे आहेत ना, ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे, पण कोर्सली ग्राइंड करून घ्यायचे. पूर्ण फाईन पेस्ट नाही करायची त्याची. आता त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ऍड करते. मी बारीक चिरून घेतलेल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत त्या ऍड करते. थोडीशी कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरा, छोटा चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस पण पिळून घ्यायचा, 1 छोटा चमचा साखर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ. मीठ आपण प्रमाणातच घालायचे, कारण का बॉईल करताना पण आपण मीठ टाकलं होतं ना. तर हे सगळं आपल्याला ना जाडसर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याची फाईन पेस्ट करायची नाही, जाडसरच ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण हे जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागूया. आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. एक बारीक चिरलेला कांदा ऍड केलाय आणि कोथिंबीर, 1 छोटा चमचा ओवा ऍड करायचा त्याच्यामध्ये क्रश करून. ओवा कसा पचन सुधारतं पण, कारण का मका पचायला जरा जड असतो, त्याच्यामुळे कोणाला जर त्रास होईल खाल्ल्यानंतर तर तो ओव्यामुळे चमचा तीळ, सफेद तीळ आहेत आपले ते. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तांदळाचं पीठ ऍड करायचं. यामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ ऍड करायचंय, कारण का त्या मिश्रणामध्येच मक्याचं जे आपण कोर्सली ग्राइंड करून पेस्ट केलेली होती ना, त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ ऍड आपण पूर्णपणे मळून घ्यायचे. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये. तर ह्यामध्ये आपण हे सर्व पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण का मक्यामध्ये ऑलरेडी पाणी असतंच ना, पाण्याचा अंश असतो, म्हणून पाण्याची गरज तशी लागतच नाही याच्यामध्ये. बघा कसं ते व्यवस्थित एकजीव होतंय ते. आपण पाणी बिलकुल ऍड केलेलं नाही, म्हणून अंदाजानेच पीठ टाकायचं गव्हाचं. आधी खूप जास्ती नाही ऍड करायचं. आपलं छानपैकी थालीपीठचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं जरा रेस्ट करायला ठेवून द्यायचे साईडला. आता 10-15 मिनिटं झालेली आहेत. आपलं व्यवस्थित पीठ आता रेस्ट होऊन झालेलं आहे. आता आपण थालीपीठ तयार करायला घेऊ. थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाटावरती आपण एक सुती असं कापड घ्यायचं, पाण्यामध्ये भिजवून ते ओलं करून घ्यायचं व्यवस्थित आणि ते पोळपाटावरती पूर्ण पसरवून घ्यायचं. पाण्यामध्ये थोडे हात ओले करून आपण एक छोटा गोळा घ्यायचा. गोळा घेऊन तो पाण्याच्या साहाय्याने आपण त्याच्यावरती असा थापून घ्यायचा. आपल्याला किती मोठा छोटा आकार हवा आहे त्यानुसार आपण व्यवस्थित थापून घ्यायचं थालीपीठ. एक साईडला आपण व्यवस्थित तवा गरम करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं. थालीपीठ काढून घेऊया तव्यावरती. आता बाजूने आपण तूप सोडून घेऊया त्याच्यात आणि स्लो गॅसवरती, स्लो फ्लेमवरती आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे. खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तो, म्हणून
मंद गॅसवरती आपल्याला तो भाजायचा. जरा तूप आपण आणखी त्या मधल्या छिद्रांमधून टाकून घेऊया. आपण पलटून घेऊया. तसंच आता पण आपण तूप साईडने सोडूया, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण तो चांगला शेकला जाईल. अशा तऱ्हेने आता आपण बाकीची थालीपीठं पण तयार करून घेऊया. छान आपलं थालीपीठ तयार झालेलं आता. तर असं खरपूस असं भाजलं जाते. छान सुगंध पण सुटलेला आहे. आपलं हे पण थालीपीठ तयार झालेलं आहे. मक्याचे थालीपीठची रेसिपी आपली तयार झालेली आहे. आता आपण टेस्ट करून बघूया कसे झालेत ते. मस्तपैकी मी दह्याबरोबर ट्राय करते. सुंदर झालेले आहेत. मस्त ती मिरचीचा एक छानशी अशी तिखट अशी चव येते आणि मस्तपैकी त्याला गोड असं दही असल्यामुळे ती बॅलन्स होते. दोन्ही पण चवी आहेत त्या. तर तुम्ही पण अशी ही रेसिपी ट्राय करा घरी आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती. मला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा कशी वाटली होती ती ही रेसिपी. तुमच्या फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.